श्री शिवाय नमस्तुभ्यं मराठी धार्मिक कथा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण या व्हिडिओत होळीची पौराणिक कथा ऐकणार आहोत। जसे प्रत्येक सणाची एक कहाणी आहे, तसेच होळी साजरी करण्यामागे देखील एक प्राचीन इतिहास आहे। हिरण्यकपशु नावाचा एक राजा होता। तो स्वतःला खूप बलवान समजायचा। स्वतःच्या अहंकारापुढे तो देवतांची घृणा करायचा। तसेच त्याला विष्णू भगवान यांचे नाव घेणे हे अजिबात आवडत नसे। परंतु त्याचा पुत्र भक्त प्रल्हाद हा भगवान विष्णूचा परमभक्त होता। हे हिरण्यकपशु याला अजिबात आवडत नसे। हिरण्यकपशु अशा धूर्त राक्षसाच्या पोटी असा भक्त प्रल्हाद कसा जन्माला आला, तर हिरण्यकपशुची पत्नी भक्त प्रल्हादाची माता ही नारायणाची मोठी भक्त होती। ती गर्भवती असताना नारायणाची खूप पूजा अर्चा करायची। यामुळे पोटातील बाळावर तसे संस्कार घडले। भक्त प्रल्हाद आईच्या पोटात असतानापासून नारायणाचा परमभक्त होता। पण हे त्याच्या पित्याला अजिबात पसंत नव्हते। ते वेगवेगळ्या प्रकारे त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असे, जेणेकरून पुत्र प्रल्हाद भगवान विष्णूची उपासना करणे सोडून देईल। परंतु भक्त प्रल्हाद यांनी न डगमगता त्यांच्या भगवान विष्णूच्या भक्तीत लीन होत असे। या सगळ्याला कंटाळून राजाने एक योजना बनवली आणि त्यानुसार आपली बहीण होलिका, जिला वरदान मिळाले होते की ती अग्नीवर विजय प्राप्त करू शकते, तसेच कोणतीही आग तिला जाळू शकणार नाही, राजाने होलिकेला आदेश केला की भक्त प्रल्हादाला घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले। राजाने होलिकेला सांगितले की भक्त प्रल्हाद याला घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले। भक्त प्रल्हाद आपल्या आत्यासोबत म्हणजे होलिकेसोबत अग्नीच्या चितेवर बसला व भगवान विष्णूचे नामस्मरण करत होता। तो नामस्मरणामध्ये खूप लीन झाला होता आणि थोड्याच वेळात होलिका जळायला लागली आणि एक आकाशवाणी झाली आणि ज्यानुसार होलिकेला आठवले की तिच्या वरदानात असेही सांगितले होते की ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तेव्हा ती स्वतः जळून राख होईल। भक्त प्रल्हादाला अग्नी काहीही करू शकली नाही, मात्र होलिका त्या अग्नीत जळून भस्म झाली। अशा प्रकारे या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होळी दहन म्हणून ओळखला जाऊ लागला। दुसऱ्या दिवशी रंग खेळून हा उत्सव साजरा करू लागले। तर मंडळी, भक्त प्रल्हादाची ही कथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। त्याचबरोबर सबस्क्राईब सुद्धा करा, बाजूच्या घंटीला ऑल करा, त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। धन्यवाद। श्री शिवाय नमस्तुभ्यं।